नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 22 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 22 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात असतो? असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा होत असतो. महत्वाचे पॉइंट्स पहा. 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा होतो. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आहे आणि 2026 ची थीम आहे याची ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट. ठीक आहे, थीम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जैवविविधता दिवसाचं मूळ उद्दिष्ट आहे लोकांमध्ये जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणं. आणि जैवविविधता म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांची विविधता. पर्यावरण संतुलनासाठी जैवविविधता संवर्धन खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, भारताने कोणत्या संस्थेच्या हवामान बदल ठरावावरती मतदान अलिप्तता दर्शवली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संयुक्त राष्ट्र महासभेच्या. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 20 मे 2026 रोजी UNGAच्या हवामान बदल ठरावावरती अलिप्तता दर्शविली आपली. आणि हवामान बदल ठराव 141 देशांनी मंजूर केला आणि 8 देशांनी ठरावाविरोधात मतं केलेली आहेत. त्यात अमेरिका आहे, रशिया आहे, सौदी अरेबिया होते आणि 28 देशांनी मतदानामध्ये सहभाग न घेता अलिप्तता दर्शविली आहे. त्यात आपणही आहोत. ठरावात जुलै 2025 मध्ये ICJ म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस च्या सल्ल्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला होता. हवामान बदल संदर्भात UNFCCC हा महत्वाचा करार आहे आणि जो 1992 मध्ये रिओ अर्थ समिटमध्ये स्वीकारला गेलेला आहे आणि 1994 पासून तो लागू झालाय. आणि कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज हे हवामान बदलातील महत्वाचं तत्व आहे. पुढील प्रश्न तिसरा, ऑपरेशन नेत्र 1.0 कुठे आयोजित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेह लडाख येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ऑपरेशन नेत्र 1.0 हे एक प्रगत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर होतं. हे शिबिर जे आहे ते लेह लडाखमध्ये 153 जनरल हॉस्पिटल्समध्ये झालं आणि शिबिराचं आयोजन भारतीय सैन्याच्या AFMS म्हणजेच आर्म फोर्स्ड मेडिकल सर्व्हिसेस यांनी केलेलं होतं. आणि मोतीबिंदूच्या जवळजवळ 197 शस्त्रक्रिया आणि वर्टिओ रेटिनलच्या 10 शस्त्रक्रिया या दरम्यान पार पडल्या. या मोहिमेत पहिल्यांदा OP नेत्र ॲप वापरण्यात आलं, जे पूर्णपणे स्वदेशी होतं. आणि भारतीय वायुदलाने वैद्यकीय उपकरणे हवाई मार्गाने पोहोचवणे आणि उच्च हिमालयीन भागामध्ये आपली भूमिका या माध्यमातून बजावलेली आहे. पुढील प्रश्न चौथा, इंग्लंडमध्ये मोफत बस प्रवास योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? इंग्लंडमध्ये. ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी. महत्वाचे पॉइंट्स पहा. UK सरकारने इंग्लंडमध्ये मुलांसाठी मोफत बस प्रवास योजना जाहीर केलेली आहे. ही योजना 20 मे 2026 पासून घोषित केली गेली आणि ग्रेट ब्रिटिश समर सेव्हिंग पॅकेजचा ही योजना
भाग आहे आणि इंग्लंडमधील स्थानिक बस सेवांवरती ही योजना लागू होईल. 5 ते 15 वयोगटातील मुलांना मोफत प्रवास या माध्यमातून मिळणार आहे. यासाठी कोणतीही नोंदणी करावी लागणार नाही आणि मुलांना अमर्यादित मोफत बस प्रवासाची सुविधा मिळेल. आणि ही योजना ऑगस्ट 2026 मधील शालेय सुट्ट्यांदरम्यान लागू असेल आणि कुटुंबियांवरील खर्चाचा भार कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न 5वा. भारतातील पहिले खासगी मरीन गॅस टर्बाइन फॅसिलिटी कुठे उभारले जाणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विशाखापट्टणम येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. भारत फोर्जने आंध्र प्रदेश सरकारसोबत मरीन गॅस टर्बाइन फॅसिलिटीसाठी करार केलेला आहे. ही कंपनी आहे आणि देशातील पहिलं खासगी मरीन गॅस टर्बाइन युनिट विशाखापट्टणम मध्ये उभारलं जाणार आहे. हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय आणि एरोस्पेस अँड डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कन्क्लेव्ह दरम्यान हा करार करण्यात आलाय, हे लक्षात ठेवा. आणि भारत फोर्ज इथे R&D आणि टेस्टिंग हब उभारला जाणार आहे आणि या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार देखील वाढतील. विशाखापट्टणम आता भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनलेले आहे. पूर्व किनाऱ्यावरील. पुढील प्रश्न 6वा. ट्रॅकिस्कियम लालरेम सांगाय, नाव थोडं वेगळं आहे, ही नवीन सापाची प्रजाती कोणत्या प्रकारातील आहे? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कृमीभक्षी साप आहे हा. महत्वाचे पॉइंट्स पहा. ट्रॅकिस्कियम लालरेम सांगाय हा एक नवीन कृमी खाणारा सापाचा प्रकार आहे आणि 19 मे 2026 रोजी या प्रजातीचं औपचारिक वर्णन झालेलं आहे. आणि ट्रॅकिस्कियम ही ट्रान्चिस्कियम जेनस मधील 11वी मान्यताप्राप्त प्रजाती आहे, प्रकार आहे त्याचा. आणि मिझोराम विद्यापीठ ईशान्य भारतातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संशोधनामध्ये सक्रिय आहे आणि उत्तर पूर्व भारत आणि हिमालयात वर्म इटिंग स्नेक माहीत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा नाव आणि कुठल्या भागात तो सापडलेला आहे. पुढील प्रश्न 7वा. भारत आणि इटलीने कोणत्या आर्थिक कॉरिडॉरच्या विकासासाठी सहमती दर्शविली आहे? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IMEC म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असं त्याचं फुल फॉर्म आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि इटलीने IMEC विकसित करण्याची सहमती दिलेली आहे. IMEC म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर होय आणि या कॉरिडॉरचा मुख्य उद्देश म्हणजे व्यापार आणि संपर्क वाढवणं आणि IMC मुळे पुरवठा साखळी अधिक मजबूत आणि लवचिक होणार आहे. नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी एकत्रित निवेदन प्रसिद्ध केलं आणि दोन्ही देशांनी 2026 मध्ये IMEC मंत्रिस्तरीय बैठक घेण्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. रोम मध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि भारत इटली संबंधांमध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. पुढील प्रश्न 8वा. नवी मुंबई परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विजय खरात यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा. विजय खरात यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ 1 ची जबाबदारी मिळालेली आहे आणि परिमंडळ 3 चे नेतृत्व रश्मी नांदेडकर यांच्या हाती सोपवण्यात आलेले आहे. दोन्ही लक्षात ठेवा कारण एकाच वेळेला नियुक्त्या झालेल्या आहेत. ठीक आहे, पण प्रश्न आपण याच्यावरती घेतलाय. या नियुक्त्या मिलिंद भरंबे
भरंबे यांनी केल्या. नवी मुंबई पोलीस दलामध्ये पहिल्यांदा महिला अधिकारी परिमंडळ प्रमुख झालेल्या आहेत, ज्या रश्मी आहेत. ठीक आहे. आणि विजय खरात यांना मुंबई, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग पोलीस विभागाचा अनुभव देखील आहे आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील दक्षता विभागातही त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. आणि परिमंडळ 1 नवी मुंबईतील संवेदनशील पट्टा मानला जातो. ओके. आणि विजय खरात यांना ऑनलाईन फसवणूक आणि अंमली पदार्थांचं नियंत्रण यासाठी उत्तरदायित्व त्यांचं असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 9. भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? युद्ध स्मारक. ओके. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सोल येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सोलमध्ये राजनाथ सिंह यांनी भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. 21 मे 2026 रोजी हे स्मारक अधिकृतपणे सुरू झालेलं आहे. कोरियन वॉरच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त हे स्मारक तयार केलं गेलं. कोरियन वॉर ही 1950 ते 53 मध्ये घडली होती आणि स्मारक 60 पॅराफिल्ड ॲम्ब्युलन्स या भारतीय सैन्याच्या युनिटच्या सेवेला समर्पित आहे. आणि भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये कोरियन वॉर वेटरन्ससाठी सामंजस्य करार झालेला आहे. हे एक दक्षिण कोरियामधलं शहर आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे नुकतीच? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर R.K. कामत यांची नियुक्ती झाली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर R.K. कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक झालेली आहे. ही नियुक्ती 21 मे 2026 रोजी जाहीर झाली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आहे आणि डॉक्टर कामत हे 14 वेळा पूर्ण वेळ कुलगुरू आहेत आणि त्यांची निवड 5 वर्षांसाठी आत्ता झालेली आहे. डॉक्टर कामत यापूर्वी डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू देखील होते आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. ही नेमणूक महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. पुढील प्रश्न 11. भारताने कोणत्या देशाच्या स्टील संरक्षणात्मक उपायांविरोधात WTO मध्ये आव्हानात सहभाग घेतलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युनायटेड किंगडमच्या. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने युकेच्या स्टील संरक्षण उपायांविरोधात WTO मध्ये आवाज उठवला. चीन आणि जपाननेही युकेच्या स्टील उपायांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि युकेने टॅरिफ रेट कोटा प्रणाली लावलेली आहे. म्हणजेच कोटापेक्षा जास्त आयात झाली तर 25% शुल्क लावले जाईल असा नियम आहे यामध्ये. आणि युकेचे हे स्टील संरक्षण उपाय 15 वेगवेगळ्या स्टील उत्पादनांवरती लागू असणार आहे. आणि 2025-26 मध्ये भारताने युकेकडे लोखंड आणि स्टीलची निर्यात सुमारे $893.4 दशलक्ष इतकी केलेली होती. आणि भारत आणि युके स्टील वाद मिटवण्यासाठी स्वतंत्र तोडगा शोधत आहे इंडिया. ठीक आहे. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. सूर्यास्त प्रणालीची कमाल मारक क्षमता किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 300 किलोमीटर इतके. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आता क्षेपणास्त्र, रॉकेट आणि ड्रोन सारख्या युद्ध सामग्रीवरती जास्त भर देतोय आणि सूर्यास्त नावाची लांब पल्ल्याची रॉकेट प्रणाली भारताने तयार केलेली आहे आणि सूर्यास्ताची कमाल मारक क्षमता 300 किलोमीटर पर्यंत आहे. या सूर्यास्ताची चाचणी ओडिसाच्या चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज मध्ये पार पडलेली आहे. आणि भार्गवास्त्र ही पूर्णपणे देशात बनवलेली काउंटर ड्रोन प्रणाली आहे. आणि नागास्त्र 1 हे स्वदेशी कमी
काझे ड्रोन आहे याचा पहिला ताफा 2024 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झालाय. हे दोन्ही पॉइंट जे आहेत ना, हा आणि हा लक्षात ठेवा. त्याच्यावरती वेगळे प्रश्न येऊ शकतात, म्हणजे निवड त्याच्यावरती. ठीक आहे. भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे जोर देत आहे आणि खाजगी कंपन्यांचा सहभागही मोठा होतोय संरक्षण क्षेत्रामध्ये. ठीक आहे. तर आजचे आपले 22 मे 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एक विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.